श्री स्वामी समर्थ. आज आपण बघणार आहोत हा छल्ला कसा बनवायचा ते. त्यासाठी आपल्याला लागणार आहे राईस बॉल. हे आहे 0.1 mm चे गोल्डन बीड्स. आपल्याला लागणार आहे एक मोरपंख. आपण हे पिंक कलरमध्ये बनवत आहे म्हणून एक पिंक कलरचं क्रिस्टल आणि हे खाली 5 लावायला पिंक कलरचे क्रिस्टल, 30 गेज वायर आणि बेससाठी आपल्याला लागणार आहे 20 गेज वायर. आपण 20 गेज पण वापरू शकतो आणि 18 गेजची पण वायर वापरू शकतो. इथे आपल्याला अशा प्रकारे हे फूल बनवून घ्यायचं आहे. हे फूल आहे 3 लेअरमध्ये बनवलेलं आहे. हे फूल कसं बनवायचं ते मी सांगते. वायर घ्यायचं आहे, त्यामध्ये आपल्याला राईस बॉल ॲड करायचं आहे आणि एक गोल्डन बीड्स ॲड करायचं आहे. आणि हा जो बीड्स आहे तो एकदम शेवटी आणायचा आहे वायरच्या. आणि हे असं बोटामध्ये पकडून ठेवायचं इथे, म्हणजे वायर निघणार नाही हातामधून. आणि हा जो गोल्डन बीड्स आहे तो साईडला करून या राईस बॉलमधून टाकायचं आहे आपल्याला या प्रकारे असा. आणि हा वायर इकडनं खेचून घ्यायचा. अशा प्रकारे बनेल ते. हा एकदम म्हणजे टाईट खेचायचा आहे. सेम अशा प्रकारे दुसरा पण बीज टाकायचा आहे राईस बॉल. गोल्डन बीज टाकायचं आहे. तसे सेम राहील. आता गोल्डन बीड्स बाजूला करून राईस बॉलमधून हा वायर परत काढायचा आहे. हे जे 2 बीड्स आहेत ते असे जवळजवळ आले पाहिजे. त्याच्यामध्ये कोणती गॅप नसली पाहिजे. गॅप असली तर ते फूल आहे ना असं मोठं दिसेल. आता अशा प्रकारे आपल्याला पूर्ण 10 बीड्स ओवून घ्यायचे. अशा प्रकारे ही 10 बीड्स आपण टाकून घेतले. आता हा जो वायर आहे असं इथे या बीड्समधून असं करायचं आहे, म्हणजे वरूनच त्याला 2 बीड्स नंतर एका बीड्स नंतर असं असं करायचं आहे. म्हणजे तो वायर एकदम पॅक होऊन जाईल आणि आपलं फूल पण असं पॅक दिसेल. अशा प्रकारे पूर्ण फूल पॅक झालं आहे. आता सेम जसं आपण हे फूल बनवलं ना तसं सेम आता इथे 10 बनवले, त्याच्यानंतर खाली 12 आणि हे बघा इथे हे पहिली लेअर 10 बीड्सची आहे, हे 12 बीड्सची आहे आणि ही 15 बीड्सची आहे. म्हणजे आपण अजून ॲड पण करू शकतो असं, म्हणजे थोडं 2-2 एक्स्ट्रा ॲड करायचं त्याच्यामध्ये. हे 12 बीड्सचं बनलं. इथे वायर थोडा कमी पडला त्याच्यामुळे मी त्याला फक्त नॉर्मल अटॅच करत आहे. हे दोन्ही वायर घेऊन एक्स्ट्रा वायर कट करून घेते. दुसरा वायर मी अटॅच करून घेतला. मला सेम असं करायचं. जे आपण केलं ना 2 बीड्स हे आणि हा बीड्स घेऊन असं वायर टाकायचं आणि या 2 बीड्सच्या असं करायचं. परत हा बीड्स घ्यायचा आणि हा बीड्स घ्यायचा. मोरपंख मध्ये येते. बाजूला ठेवते. हे 2 बीड्समध्ये घ्यायचे. असं दिसायला थोडं कठीण दिसते पण एकदम इझी आहे हे. फास्टमध्ये पण होते. 2 बीड्स घेऊन एका बीड्समध्ये यानंतर हा जो एक्स्ट्रा वायर आहे त्याचं काही आपल्याला काम नाही तर ते कट करून घ्यायचं. हे झालं 10 बीड्सचं. हे 12 बीड्सचं फुल झालं आणि अजून 15 बीड्सचं करायचं आपल्याला. एक याला पण सेम करून घ्यायचं. दोन बीड्स नंतर एका बीड्समध्ये वायर फ्लावर आहे ना सेकंड नंबरचं आपण बनवलं ते फ्लावर ठेवायचं आहे. हा मी एक वायर कट करून घेते. आणि हे फर्स्ट नंबरचं आहे ते पण फ्लावर आपण ते अटॅच करून घेऊ. त्याला फ्लावर ठेवले असं करून मधोमध पकडायचं आणि असं करून अटॅच करून घ्यायचं. व्यवस्थित ते तिन्ही लेअर एकदम म्हणजे पॅक झाल्या पाहिजे. वायर कमी पडत असेल तर आपण परत वायर घेऊन परत अटॅच करायचं. 2-3 असं अटॅच करायचं त्याला.
असं इथे अटॅच करून द्यायचं. वायर घेऊन दुसरा वायर अटॅच करते मी. तो वायर संपला म्हणून हे जे खाली आहे ते कट करून घ्यायचं. खालचा जो वायर आहे तो एक्स्ट्रा वायर आहे तो कट करून घ्यायचा आहे. आता याच्यामध्ये आपल्याला इथे पिंक कलरचा बीड्स टाकायचा आहे. त्यासाठी हा पिंक कलरचा बीड्स घेतला मी 6 mm चा आहे. तो बीड्स इथे टाकून घ्यायचा आहे. अशा प्रकारे बरोबर मधून येईल. आता हा बीड्स आपल्याला अटॅच करायचा. त्यासाठी हा एक साईड खाली पण घेऊन घ्यायचा तो वायर आणि दुसरीकडे अटॅच करून घ्यायचा. असं झालं ते. परत तो वायर वरती काढायचा आणि याला बाजूला गोल्डन बीड्स टाकायचे. आपल्याला 10 किंवा 11 बीड्स बसतील. म्हणजे पूर्ण हा आपला जो पिंक कलरचा क्रिस्टल आहे तो पूर्ण पॅक झाला पाहिजे अशा प्रकारे. बघा मी ते 13 बीड्स टाकले. पण आपण याच्यामध्ये काढू पण शकतो ते बीड्स. फक्त आपला जो क्रिस्टल आहे तो पूर्ण पॅक झाला पाहिजे अशा प्रकारे आपल्याला ते टाकायचे. आणि हे जे एक्स्ट्रा बीड्स ते काढून घ्यायचे. आता आपल्याला इकडनं पण पॅक करायचं. म्हणजे 4 ठिकाणचं पॅक करायचं. मी 2 ठिकाणी पॅक करतो. एकदा व्यवस्थित पॅक झालं की गरज नाही म्हणजे 3-4 ठिकाणी पॅक करायची. खालून वायर टाकते आणि गोल्डन बीड्समध्ये तो वायर वरती आला पाहिजे. वायर असं खालच्या बाजूला घेऊन वरती या गोल्डन बीड्सच्या वरून आला पाहिजे तो वायर. असं काढायचं आपल्याला. वरती खेचून घ्यायचं तो वायर. एक वेळ जरी पॅक केलं ना म्हणजे एक वेळ तिकडे आणि एक वेळ इथे असं 2 वेळ पॅक केलं की ते गोल्डन बीड्स सरकणार नाही मागे पुढे. बघा अशा प्रकारे. तर हा वायर तो पॅक करून घ्यायचा एकदा परत. बीड्सला व्यवस्थित ॲडजस्ट करायचं आहे. तर हा वायर आपल्याला पॅक झाला आहे बरोबर. हे तुम्ही कट पण करू शकता वायर किंवा याला अटॅच करायसाठी असं पण ठेवू शकता. मी इथे सध्या कट करून घेतो. बघा अशा प्रकारे आपलं फूल बनलं आहे. आपल्याला एकाच फुलची गरज आहे. आधी पण तशाच प्रकारे मी सेमचे फुले ते बनवून घेतलेलं आहे. पहिल्या लेअरसाठी, दुसऱ्या लेअरसाठी आणि तिसऱ्या लेअरसाठी. पहिली लेअर जी आहे 19 बीड्सची बनवली आहे मी इथे. ही 22 बीड्सची बनवलेली आहे आणि 25 बीड्सची बनवलेली आहे. सगळ्यात पहिली जी लेअर आहे त्याला आपल्याला मोरपंख अटॅच करायचं आहे. 30 गेजची वायर घेऊन या बीड्सला पहिले अटॅच करून घ्यायचं आहे. नंतर मोरपंख इथे ठेवायचं आणि सेम आता हे मोरपंखाला पूर्ण अटॅच करायचं. जे आहे ना याच्यामधून टाकून अटॅच करायचं या प्रकारे. असं 3-4 साईडला त्याला अटॅच करायचं म्हणजे पूर्ण मोरपंख त्याला पॅक झाला पाहिजे असं. परत वायर काढायचं. अशा प्रकारे पूर्ण मोरपंख त्याला पॅक करायचं. तर ही सेकंड लेअर आणि नंतर थर्ड लेअर. तर दोन्ही लेअर आपल्याला 3 लेअर आपल्याला एकत्र अटॅच करायचे. आधी आपण अटॅच केलं तसंच ते अटॅच करायचं आहे. व्यवस्थित पॅक करायचं आहे. बीड्स ॲडजस्ट करायचे. इकडनं असं टाकून हे 3 लेअर पण आपल्या व्यवस्थित पॅक झाले पाहिजे अशा प्रकारे करायचं आहे. आणि बरोबर मध्ये कुंदनच्या खाली वायर घ्यायचा आहे तो इथे पण असं अटॅच करायचं आहे. हा वायर आपल्याला वरती आणायचं आहे. ते आपल्याला गोल्डन बीड्स टाकायचं आहे मोरपंखाच्या बाजूला पूर्ण. मी ते 21 बीड्स टाकलेले आहेत गोल्डन बीड्स. तर बघू याला किती बीड्स लागते. तर पूर्ण म्हणजे अराउंड ह्याच्या बाजूला असं करायचं आहे. हा मोरपंख आहे ना तर 19 बीड्स लागले. 20 पण बीड्स लागले बरोबर. असं बरोबर पॅक झालं पाहिजे. हा जो एक्स्ट्रा बीड आहे तो मी काढून घेतला आहे. हे बीड्स पॅक करायचे अशा प्रकारे पॅक केले. एक साईड इथे आणि इथे पण पॅक करायचे बीड्स. गोल्डन बीड्सच्या मधून आला पाहिजे वायर अशा प्रकारे. आणि हा इथे अटॅच
अटॅच करायचं आहे. परत इथे अटॅच करायचं आपण. इथं परत हा वायर टाकायचा आहे गोल्डन बीड्सच्या वरून. गोल्डन बीड्स पण आले पाहिजे आणि हे बीड्स पण आले पाहिजे त्याच्यामध्ये. हा इथे एकदम पॅक अटॅच करायचं आहे. अशा प्रकारे आपले दोन्ही पण फुलं आता रेडी झाले. आपल्याला बेस रेडी करायचा आहे. बेससाठी मी ते वायर कट करून घेतलं आहे. इतका वायर सोडून द्यायचं वरती आणि इथे आपल्याला बघा मी सांगते. हा जो वायर आहे ना, हे राऊंड नोज वायर आहे ना, याला तो वायर म्हणजे बेस बनायचा आपल्याला गोल करून घ्यायचं अशा प्रकारे. ते वायरमध्ये पकडून तिथे आणखी गोल बनायचं आहे. एक गोल तयार आणि थोड्या घ्यायचा इथे पर्यंत मला थोडंसं टर्न करायचं बघा असं अशा प्रकारे. आणि परत एक वायर एक पीस आणखी इथे बनवायचं आहे. म्हणजे हे एक फुलाच्या वरती आहे आणि दुसरं फुल आहे आपलं ते इथे आलं पाहिजे. ते बरोबर मेजरमेंट घेऊन यायचे आणि इथे एक बेस बनवायचं आणखी. त्यासाठी परत आपल्याला हा जो वायर आहे तो वायर राऊंड करून घ्यायचा आहे. थोडं पीस मोठा बनायचं. एक्स्ट्रा वायर कट करून घ्यायचं. पीस रेडी आहे. आता लॉरियस अटॅच करायचे आहे. सॉरी लॉरियस नाही गंठनमाला. यासाठी आपल्याला गंठनमाला घ्यायची आहे. अशा प्रकारे अटॅच करून घेतलेलं आहे. अशा प्रकारे मी गंठनमाला कट करून घेतलेली आहे. आता आपल्याला त्याला क्रिस्टल डोळायचे आहे. त्यासाठी मी घेतलेलं आहे क्रिस्टल, ड्रॉप शेपचे क्रिस्टल घेतलेले आहे. आणि ही आहे बॉल चेन. तर बॉल चेनला आपल्याला कट करून घ्यायचं आहे पहिले मधून. त्याच्यामध्ये एक गोल्डन बीड्स टाकायचं आहे अशा प्रकारे. नंतर हा ड्रॉप शेपचा क्रिस्टल टाकायचं आहे. आणि हे गंठनमाला घेऊन गंठनमालेच्या मधून काढायचा आहे तो शेवटच्या याच्यामधून. आणि राऊंड नोज प्लायरच्या मदतीने त्याला असा लूप द्यायचा आहे. हा जो वायर आहे त्याला पकडून हा वायर टर्न करायचा आहे. 3 ते 4 वेळा टर्न करायचं आहे. याला थोडं प्रेस करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपली ज्याला अटॅच होईल ते सेम असं हे बाजूला करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे सर्व क्रिस्टल आपल्याला ॲड करायचे. आता प्रत्येक हिचा वायर घेऊन हे आधी पॅक करायचं त्याला. हे इथेच राहायला पाहिजे. ते याला आपल्याला पॅक करायचं म्हणजे तो असा मध्ये नाही आला पाहिजे. हा जर आपल्याला ते पाचीला पण अटॅच करायचं. त्यासाठी आपल्याला इथे पहिले वायर अटॅच करून घ्यायचं. काढता 1 मिनिट. आणि इथे अटॅच करून घ्यायचं वायर हा पहिले. त्याची ही आपल्याला आहे लॉरियस त्याची चेन आहे ती इथे अटॅच करायची. टाकायची ही चेन म्हणजे खाली नाही आली पाहिजे. त्यासाठी आपल्याला तिथेच अटॅच करायचे. ही सर्वांची जागा फिक्स असली पाहिजे. परत त्याला अटॅच करायचं. चेनला घेऊन अटॅच केली मी अशा प्रकारे. परत दुसरी लॉरियसची चेन गंठनमाला अटॅच करायची. त्यापासून परत तसंच करायचं. वायरमधून पण टाकली मी. बेस वायरमधून पण टाकली. परत अटॅच करायचं. थर्ड नंबरच्या बेस वायरमधून पण टाकायचे आपल्याला. आणि 30 गेज वायरमधून पण टाकायचे. या प्रकारे 30 गेजमधून टाकले. आता परत ही बेस वायरमधून पण टाकायचे. असं अटॅच करून घ्यायचं. सेम वायर अटॅच करायचे. अशा प्रकारे ही पाची वायर याला अटॅच करायची. आपल्याला जो बेस वायर आहे ना, सॉरी त्या बेस वायरला पाची गंठनमाला अटॅच करायची.
आणि निघालं नाही पाहिजे म्हणून याला हा वायर अटॅच करून घ्यायचा आहे. बघा अशा प्रकारे हा वायर जवळ घेऊन अटॅच करायचा याला. अशा प्रकारे हे अटॅच झालं. हा जो एक्स्ट्राचा वायर आहे तो आपल्याला कट करायचा आहे. इथे आपल्याला मोरपंख ठेवायचं आहे. हे जे क्रिस्टलचं आपण बनवलं मोरपंखाचं ते, आणि हे याला अटॅच करायचं आहे. हा जो इकडचा वायर तो आपण कट केला तरी चालते. तर याला हे अटॅच करायचं आहे. या बेस वायरमधून काढायचं आहे आपल्याला अशा प्रकारे. बेस वायरमधून पूर्ण बीड्स तिन्ही लेअर काढायचे. अशा प्रकारे अटॅच करून घ्यायचं पाहिजे आपल्याला. बेस वायरमध्ये वायर काढायची. आपली बेस वायर आहे. आतमधून बीड्समधून टाकून ती वायर काढायची. ती लवकर शक्यतो निघत नाही. आतमध्ये टाकून पेशन्सचं काम आहे. अशा प्रकारे पूर्ण अटॅच करायचं. वायर संपला तर आपण वायर परत अटॅच करायचं. कारण पूर्ण हे पॅक झालं पाहिजे. वायर काढून घ्यायचं आहे. परत ते पॅक करायचं. म्हणजे पूर्ण जो आपला बेस वायर आणि हे जे मोरपंखाचं आपण जे बनवलेलं पेंडंट आहे तर ते पॅक करायचं आहे पूर्ण अशा प्रकारे. हा वायर मी अटॅच करून घेतो जेणेकरून तो वायर पण निघणार नाही. वायर म्हणजे शेवटचा जो वायर असतो तो प्रत्येक पीसला म्हणजे एका पीसला तो अटॅच करायचा आहे. त्या राऊंड करायचा नंतर तो कट करायचा आहे. म्हणजे ती वायर लूज होणार नाही. असंच काय करायचं. तिथे आपल्याला अटॅच करायचं आहे फुल अशा प्रकारे. यासाठी आणखी आपल्याला लागणार बेस वायर, सॉरी 30 गेज वायर. प्रत्येक वायर मी ते बेसला अटॅच करून घेतलेले आहे. हे फ्लावर अटॅच करायचं. बघा बेस असं दोन्ही पण व्यवस्थित आले पाहिजे. इथे कोणताही नसला पाहिजे. त्यासाठी आता आपल्याला काय करायचं, या बेसमध्ये टाकायचं. हा पूर्ण बीड्स आणि हे पूर्ण बेस वायर अटॅच करायचं एकमेकांना. बीड्स ॲडजस्ट करत राहायचं. प्रत्येक साईडला हे बीड्स आणि बेस वायर हे प्रत्येक साईडला अटॅच झाली पाहिजे. याची काळजी घ्यायची आपल्याला. म्हणजे ते कोण्या साईडला निघालं नाही पाहिजे ते. आणि याला खूप पेशन्सचं काम आहे. म्हणजे लवकर वायर असं वरती निघत नाही. अशा प्रकारे बघा हे सर्व मी पॅक केलं आहे. बेस वायर आणि जे बीड्स आहे हे सर्व मी पॅक केलं आहे. आता असं टाईट झालं आहे. कुठेच लूज नाही पडत आहे बघा. दोन्ही पण हे जे आहे ते कुठेच लूज नाही पडत आहे. आता इथे आपल्याला लूप द्यायचा आहे. त्यासाठी काय करायचं बघा. एका वायर आपल्याला लागणार नाही लूपसाठी. त्यासाठी आपल्याला वायर कट करायचं आहे. वायर ठेवायचं. मी असं साईडला करून घेतलं. इथून आपल्याला लूप बनवायचं. त्यासाठी थोडा मोठा लूप बनवते जेणेकरून नंतर आपल्याला कट करायचं असेल तर आपण ते पण कट करू शकतो. अशा प्रकारे आपल्याला लूप बनवायचं बघा. हा लूप असा थोडा ओपन करून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला हे टाकायचं आहे. छल्ला जो हे आहे तो त्याला परत अटॅच करायचा आहे. अशा प्रकारे अशा प्रकारे आपला छल्ला तयार झाला. हा जो वायर आहे तो कट करून घ्यायचा. एक्स्ट्रा जो वायर आहे तो
तुम्हाला कसा वाटला हा चिल्ला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.